नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे। बघा IBPS इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन IBPS ची क्लरिकलची ॲड या ठिकाणी आलेली आहे। जवळपास 9,500 जागा या ठिकाणी आहे। महाराष्ट्रामध्ये सुद्धा हजारच्या आसपास जागा आहेत आणि एक मोठी संधी तुमच्यासाठी आहे। परीक्षा कधी होणार तर डिसेंबर 2021 किंवा जानेवारी 2022 या कालावधीमध्ये परीक्षा होणार आहे। प्री आणि मुख्य परीक्षा या ठिकाणी असणार आहे। आपण या व्हिडिओमध्ये सगळ्या बाबी बघूया। नेमकं परीक्षाचा फॉर्म कधीपासून कधीपर्यंत भरायचा, पात्रता काय असणार आहे, त्याच्यानंतर सिलेबस काय असणार आहे, जागा नेमक्या कुठे किती आहे, कोणकोणत्या जागां बँकेमध्ये ही भरती आहे, सर्व काही व्यवस्थित इथे आपण बघूया। बघा मित्रांनो, 49 पानाचं हे नोटिफिकेशन आहे। आपण अत्यंत महत्त्वाचे हायलाइटेड मुद्दे इथे कव्हर करणार आहोत आणि PDF सुद्धा तुम्हाला भेटून जाईल। आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे MPSC स्पर्धा विश्व, ज्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तिथेही भेटेल। आणि आपलं STI RCP ॲप्लिकेशन जे आहे त्याची सुद्धा लिंक खाली दिलेली आहे। तिथे तुम्हाला स्टडी मटेरियलमध्ये फ्रीमध्ये आपलं जे स्टडी मटेरियल आहे त्या अंतर्गत IBPS क्लर्क 2021 म्हणून कॉलम असेल, तिथे सुद्धा तुम्हाला ही PDF कधीही बघता येईल। बघा कोणकोणत्या बँका पार्टिसिपेट आहेत। बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, UCO बँक, बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, इंडियन बँक आणि पंजाब अँड सिंध बँक, एवढ्या ठिकाणी जागा आहेत। एवढ्या विविध बँकेमध्ये या ठिकाणी या बँका याच्यामध्ये पार्टिसिपेट आहे। एखादा टेंटेटिव्ह शेड्यूल काय आहे, नेमकं कधी काय कोणत्या परीक्षांची तारखा, फॉर्म भरण्याची तारखा, सगळं काही ऑनलाईन रजिस्ट्रेशन त्यामध्ये 7 ऑक्टोबर ते 27 ऑक्टोबर ही तारीख आहे। या अंतर्गत तुम्ही फॉर्म भरू शकतात। पुढे पेमेंटसुद्धा त्याच दरम्यान तुम्ही ऑनलाईन स्वरूपात करू शकतात। पुढे ट्रेनिंग संदर्भातलं तुमचं कॉल लेटर आहे। ट्रेनिंगसुद्धा नोव्हेंबरमध्ये होणार आहे। ज्यांचं ट्रेनिंगसाठी जे कॅपेबल आहेत ते। पुढे प्री एक्झाम जी आहे त्याचं कॉल लेटर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये येईल। ऑनलाईन एक्झाम प्री डिसेंबरमध्ये होणार आहे। रिझल्ट तिचा डिसेंबर जानेवारीमध्ये लागेल। पुढे ऑनलाईन एक्झाम मेन ही जानेवारी फेब्रुवारी 2022 होईल आणि प्रोव्हिजनल अलॉटमेंट जी आहे एप्रिल 2022 पर्यंत तुम्ही त्या ठिकाणी पदावर जॉईन झालेले असणार आहात। तुम्हाला त्या ठिकाणी नियुक्ती दिलेली असणार आहे। ओके, आता पुढचा मुद्दा येतो एलिजिबिलिटी क्रायटेरिया, त्याच्यावर आपण जाऊया पुढे। एज आपल्यासाठी महत्त्वाचं आहे। वयोमर्यादा जर बघितली ते 1/7/2021 या दिवशी कमीत कमी 20 वर्षे आणि मॅक्झिमम 28 वर्षे वय असलं पाहिजे। म्हणजे 1993 ते 2001 या कालावधीमधील जन्मतारीख। पण इथे काही रिलॅक्सेशन आहे। SC STला 5 वर्ष, OBCला 3 वर्ष, नॉन क्रिमिलियर असावं। त्याच्यानंतर पर्सन विथ डिसेबिलिटीज 10 वर्षाचं आणि इतर मग एक सर्व्हिसमॅन, विडोज, डिवोर्स वुमेन, लिगली सेपरेटेड वुमेन यांनासुद्धा या ठिकाणी कन्सेशन आहे। ओके, त्याच्यानंतर 1984च्या दंग्यामधील त्यांनासुद्धा 5 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे, हे लक्षात घ्या। पुढे आपण जातोय पुढच्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा शैक्षणिक पात्रता काय, तर डिग्री, ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन फ्रॉम युनिव्हर्सिटी रिकग्नाइज्ड बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया और एनी इक्विव्हॅलेंट क्वालिफिकेशन। म्हणजे मित्रांनो सरळ पदवी तुमची असली पाहिजे। BA, BSc, BCom काहीही चालेल। त्याच्यानंतर कॉम्प्युटर लिटरसी आहे तुमचं, त्या ठिकाणी सर्टिफिकेट असेल, डिप्लोमा, डिग्री काहीही चालेल। कॉम्प्युटरचं नॉलेज MSc आपण म्हणतोय ती किंवा त्याला समकक्ष तेही चालेल। त्याच्यानंतर पुढे जर तुम्ही बघितलं तर तुमच्यासाठी एक ऑफिशियल लँग्वेज तुम्हाला त्या ठिकाणी आली पाहिजे, वाचता आली पाहिजे, लिहिता आली पाहिजे, बोलता आली पाहिजे। ओके, त्याच्यानंतर आता ती कोणती लँग्वेज ती पुढे आपण बघूया। त्या तुम्ही ज्या राज्यातून फॉर्म भरला त्या राज्याची। पुढे कॅल्क्युलेशन ऑफ पर्सेंटेज दिलेलं आहे। त्याच्यानंतर डेफिनेशन ऑफ एक सर्व्हिसमॅन वगैरे हे तुम्ही आपल्यासाठी महत्त्वाचं आहे ते म्हणजे सिलेबस। बघा CRP ऑनलाईन एक्झामिनेशन, द स्ट्रक्चर ऑफ एक्झामिनेशन। बघा प्रिलिमिनरी एक्झामिनेशन पूर्व परीक्षेमध्ये काय आहे, इंग्रजी, न्यूमेरिकल ॲबिलिटी आणि रिजनिंग ॲबिलिटी। म्हणजे मित्रांनो इंग्लिश लँग्वेज आहे, ज्यामध्ये ग्रामरही असणार आहे, होकॅबसुद्धा असणार आहे। 30 प्रश्न 30 गुणांसाठी 20 मिनटं, प्रत्येक यासाठी सेपरेट टाईम आहे। 20 मिनटामध्ये 30 सोडवायचेच। न्यूमेरिकल ॲबिलिटी अंकगणित म्हणूया आपण, 35 प्रश्न 35 त्या ठिकाणी हे आहेत मार्क्स। रिजनिंगसाठी 35 म्हणजे ते रिजनिंग मॅथ 70 गुणांना आहे प्रीला आणि 30 गुणांना काय आहे, इंग्लिश आहे। म्हणजे 100 क्वेश्चन 100 मार्क्स 60 मिनटं, एका तासामध्ये तुम्हाला 100 मार्क्स तिथे द्यायचे आहेत, ते लक्षात घ्या। पुढे आपण जातो आहोत। पुढचा मुद्दा महत्त्वाचा आहे। तुम्ही प्रत्येक याच्यामध्ये व्यवस्थित कट ऑफ तुमचं प्रत्येकाचं लागणार आहे, हे लक्षात राहू द्या। पुढे आपण जातोय मेन्स एक्झामला काय आहे, नेमकं मेन्सचा सिलेबस काय आहे।
बघा जनरल फायनान्शियल अवेअरनेस ज्याला आपण म्हणतो, जी के म्हणूया आपण, थोडंसं आर्थिक घटकासंदर्भात जास्त येईल. 50 प्रश्न 50 गुण 35 मिनिटं. जनरल इंग्लिश 40 प्रश्न 40 गुण 35 मिनिटं. रिजनिंग आणि कम्प्युटर ॲप्टिट्यूड जे आहे त्याच्यामध्ये 50 प्रश्न 60 गुण 45 मिनिटं. आणि जे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आहे क्वांटला या ठिकाणी 50 प्रश्न 50 गुण आहे 45 मिनिटं. म्हणजे 190 प्रश्न 200 गुणांसाठी 160 मिनिटामध्ये तुम्हाला सोडवायचे आहेत. मित्रांनो, आपण पुढच्या मुद्द्याकडे जातो आहोत. पुढचा मुद्दा तुमच्यासाठी आहे की एक्झामिनेशन मीडियम जे आहे ते तुमचं कोणतं असणार आहे. त्या ठिकाणी तुमच्या राज्यानुसार असणार आहे. महाराष्ट्रामध्ये तुम्हाला बघा इंग्लिश, हिंदी, मराठी आणि कोकणी या भाषा तुमच्यासाठी इथे महत्त्वाच्या आहेत. व्हर्जन ऑफ टेस्ट असं तुम्हाला या ठिकाणी म्हटलेलं आहे. आपण पुढच्या मुद्द्याकडे जातो आहे. पुढचे मुद्दे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. हा एक मुद्दा आहे, टू अप्लाय फॉर्म कसा भरायचा. द कॅन्डिडेट हू हॅव ऑलरेडी रजिस्टर्ड सक्सेसफुली फॉर दिस प्रोसेस ड्युरिंग जुलै 12 to 14, म्हणजे या ठिकाणी 12 ते 14 जुलै दरम्यान ज्यांनी त्या ठिकाणी सक्सेसफुली रजिस्टर्ड केलेलं आहे त्यांना आता नव्याने करण्याची गरज नाही आहे. ओके, कॅन्डिडेट्स कॅन अप्लाय ऑनलाईन ओनली फ्रॉम 7 ऑक्टोबर ते 27 ऑक्टोबर या पिरियडमध्ये तुम्हाला अप्लाय करायचं. मग इथे बघा तुम्हाला काय काय तुमच्याकडे असलं पाहिजे. स्कॅनिंग काय असलं पाहिजे, फोटोग्राफ असला पाहिजे, त्याची साईज दिली आहे, सिग्नेचर असली पाहिजे, लेफ्ट थंब इम्प्रेशनसुद्धा लागणार आहे, हे महत्त्वाचं आहे. सिग्नेचर कॅपिटल लेटर स्वीट नॉट बी ॲक्सेप्टेड म्हटलं आहे ते लक्षात घ्या. पुढे काही बाबी आहे. ऑनलाईन पेमेंट तुम्हाला करायचं आहे. ओके, फीस किती आहे तर तोही मुद्दा इथे लक्षात घ्या. या ठिकाणी जर बघितलं तुम्ही SC ST PWBD आणि एक्स सर्व्हिसमॅन यांच्यासाठी 175 फीस आहे. EXSM म्हटलेलं आहे. आणि 850 ही ऑल ऑदर्ससाठी आहे. म्हणजे तुमच्या लक्षात येतं आहे फीसचं हे काय आहे. अप्लाय कसं करायचं, तुम्हाला IBPSच्या वेबसाईटवर जायचं आहे. वेबसाईट या ठिकाणी www.ibps.in म्हणून सर्च करा. तिथे CRP क्लर्कवर सर्च करा. क्लिक हिअर टू अप्लाय ऑनलाईन फॉर CRP क्लर्क म्हणा. तुमच्यासमोर ऑप्शन येऊन जाणार आहे. त्याच्यामध्ये मग क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन त्यावर जा. पुढे मग तुम्हाला फोटोग्राफ, सिग्नेचर, लेफ्ट थंब इम्प्रेशन, हँड रिटन डिक्लेरेशन हे अपलोड करायचं आहे. ओके, हँड रिटन डिक्लेरेशन बघा या ठिकाणी हे दिलेलं आहे तुम्हाला. हे तुमच्या स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये लिहायचं आहे. तुमचं नाव या ठिकाणी लिहायचं आहे. हिअर आय डिक्लेअर दॅट ऑल द इन्फॉर्मेशन सबमिटेड बाय मी इन द ॲप्लिकेशन फॉर्म इज करेक्ट, ट्रू अँड व्हॅलिड. म्हणजे बघा आता हस्ताक्षरात घेत आहेत तुमच्याही. थोडंसं आणखी पुढे गेलेले आहेत. त्याच्यानंतर मेल ID वगैरे त्या बाबी तुम्हाला व्यवस्थित ठेवायची आहे. कॅन्डिडेट्स आर ॲडवाइज टू केअरफुली fill in the online application themselves as no change in any of the data fill in the online application will be possible entertain. बघा व्यवस्थित तुम्हाला भरायचं आहे. स्वतःला फॉर्म भरायचं आहे. स्वतःला नोकरी पाहिजे. त्या कॅफेवाल्यांच्या फक्त भरोश्यावर बसून जमणार नाही. स्वतः व्यवस्थित बघा. सेव्ह अँड नेक्स्ट. पुढे तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट होणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला पेमेंट करायचं आहे. ऑनलाईन विविध ऑप्शन्स तुमच्यासमोर असणार आहेत. पेमेंट त्या ठिकाणी त्याच्यानंतर तुम्हाला SMS येईल. त्यानुसार तुम्हाला OTP वगैरे टाकून तिथेही करावं लागेल. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं जर बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला कॅन्डिडेट नेम असेल, कॅटेगरी, डेट ऑफ बर्थ, ॲड्रेस, मोबाईल नंबर, ईमेल ID, सेंटर ऑफ एक्झामिनेशन, स्टेट इन विच अप्लाइड फॉर रजिस्ट्रेशन ऑफ प्रिफरन्स फॉर पार्टिसिपेटिंग बँक्स वगैरे या सगळ्या बाबी तुम्हाला व्यवस्थित भरायच्या आहेत. ओके, व्यवस्थित भरायच्या आहे ऑनलाईन फॉर्ममध्ये. पुढे बऱ्याच बाबी या ठिकाणी दिलेल्या आहे. मोबाईल ID वगैरे तुमचं व्यवस्थित त्या ठिकाणी असलं पाहिजे. त्यावर तुम्हाला मेल ID आणि मोबाईल नंबर यावर तुम्हाला सगळ्या बाबी कळवण्यात येणार आहे. जनरल इन्स्ट्रक्शन्स काही दिलेले आहेत. पुढचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे जागा. एकूण जागा जवळपास 8,500च्या पुढे आहे. मात्र महाराष्ट्रामध्ये किती जागा आहेत बघा. कोणत्या बँकेत किती आहेत. बँक ऑफ बडोदासाठी इथे जागा नाही आहे. या आधी लक्षात घ्या. हा कॉलम कट झाला. बँक ऑफ इंडियासाठी जागा बघा. SC 20, ST 18, OBC 55, EWS 20, जनरल 93, टोटल 206 जागा. ओके, आणि आउट ऑफ विच या ठिकाणी म्हटलेलं आहे. मग इतर जे आहेत ते तुम्ही बघतायत. मित्रांनो, बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल 33 जागा आहेत. बघा इथे जनरलला 17 आहे, EWSला 3 आहे, OBCला 8 आहे, ST SCला आहे. कॅनरा बँकेतसुद्धा इथे 46 जागा आहेत. सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये 177 जागा आहेत. तुम्हाला प्रिफरन्स द्यायचा आहे. म्हणजे तुम्हाला काही त्या याच्यासाठी वेगळे फॉर्म भरायची गरज नाही आहे. तुम्ही तुमचा पर्याय निवडा. योग्य तुम्हाला चांगले मार्क्स पडले तुम्हाला तुमच्या पद्धतीने त्या ठिकाणी व्यवस्थित चांगल्या बँकेमध्ये नोकरी भेटणार आहे. स्कोअर फार महत्त्वाचा असणार आहे.
सेंट्रल बँक ऑफ इंडिया 177 जागा सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये, इंडियन बँकेमध्ये 50 जागा आहेत. त्याच्यानंतर बघा इंडियन ओव्हरसीज बँकेत जागा नाही आहे, महाराष्ट्रात पंजाब नॅशनल बँकेत नाही. पंजाब अँड सिंध बँकेमध्ये 16 जागा, युकोमध्ये 33 जागा, युनियन बँक ऑफ इंडियामध्ये या ठिकाणी 321 जागा आहेत. टोटल अशा ह्या 882 जागा आहे. मग जनरलला 441 आहे, इतर SC STच्या तुम्ही बघतायत, OBCच्या बघतायत त्या सगळ्या. तर 882 मला वाटतं बेस्ट चांगल्या जागा या ठिकाणी आहेत. आणि तुम्ही ही एक संधी आहे, सुवर्ण संधी आहे असं समजून या ठिकाणी सगळ्यांनी फॉर्म भरून टाका आणि आपला अभ्यास चांगला करा, वाढवा. खूप कमी दिवसामध्ये तुम्हाला फायनल सिलेक्शन या ठिकाणी तुमचं होणार आहे. पुढचं एक्झाम सेंटर कुठे आहे महाराष्ट्रामध्ये प्रीसाठी बघा, अमरावती, औरंगाबाद, चंद्रपूर, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, रत्नागिरी, सोलापूर. प्रीसाठी मेन्ससाठी औरंगाबाद, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नागपूर, पुणे. प्री मेन्सचे सेंटर या ठिकाणी आहे. तर बघा अशा पद्धतीने हे 49 पानांचं नोटिफिकेशन. आणि मला वाटतं आपण महत्त्वाचे IMP पॉईंट बघितलेले आहेत. तुम्हाला ही PDF खाली लिंक देतो आहे आपलं STI RCP ॲप्लिकेशनची आणि आपल्या टेलिग्राम चॅनलची. त्या ठिकाणी जॉईन व्हा. तिथे तुम्हाला काही डेमो लेक्चर्स भेटतील, काही लाईव्ह लेक्चरसुद्धा या संदर्भात घेतले जातील. कोर्ससुद्धा आपण एखादा इम्पोर्ट करूया, तुमच्यासाठी चांगला कोर्स या ॲप्लिकेशनवर अवेलेबल करून देऊया. ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या, क्लरिकलचा IBPSचा कोर्स सर्च करा. तुम्हाला त्या ठिकाणी हिंदी आणि इंग्लिशमधील कोर्स आपण अवेलेबल करून देणार आहोत. चला इथे आपण थांबूया. धन्यवाद.